नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र. त्यामध्ये भाग पहिला आहे राजकीय संकल्पना आणि राजकीय संकल्पनेमध्ये पहिलं प्रकरण आहे राज्य. तर आज आपण राज्य या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तररित्या व्यवस्थित आज या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे इंग्रजीतील नेशन हा शब्द लॅटिन शब्द रिकामी जागापासून निर्माण झाला आहे. पर्याय NASIC नेसी, NATIO नेशो, NATILIS नेटलिस, NAUTA नॅटो. या कोणत्या शब्दापासून, हे सर्व लॅटिन शब्द आहे, तर यातल्या कोणत्या लॅटिन शब्दापासून नेशन हा शब्द आपल्याला तयार झाला आहे, त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर उत्तर आहे NASCI. पर्याय क्रमांक 1 NASCI नॅसी या शब्दापासून नेशन हा इंग्रजीत लॅटिन हा शब्द तयार झाला आहे. दुसरं विधान आहे उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा राज्यक्रांतीत झाला. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा रिकामी जागा राज्यक्रांतीत झाला. पर्याय अमेरिकन, रशियन, फ्रेंच, ब्रिटिश. उत्तर आहे फ्रेंच. तर हेच उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीत झाला. अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून दिलेली विधाने पूर्ण केली आहेत. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. खाली अ गट आणि ब गट यामध्ये आपल्याला जोड्या लिहून दिल्या आहे. त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि उत्तरामध्ये दुरुस्त करून लिहायची आहे. तर अ गटात पहिली जोडी आहे ॲरिस्टॉटल. पहिली जोडी आहे अ गटात आहे ॲरिस्टॉटल आणि ब गटात आहे जर्मन विचारवंत. जर्मन विचारवंत. तर ही जोडी चुकीची आहे. ॲरिस्टॉटल हा जर्मन विचारवंत नसून प्राचीन ग्रीक विचारवंत आहे. ॲरिस्टॉटल हा प्राचीन ग्रीक विचारवंत आहे, म्हणून आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे प्राचीन ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटल समोर लिहायचं आहे. दुसरा आहे जॉ बोडीन. दुसरा आहे अ गटात आहे जॉ बोडीन आणि ब गटात आहे फ्रेंच विचारवंत. ही जोडी बरोबर आहे. तिसरी जोडी आहे अ गटात आहे वुड्रो विल्सन आणि ब गटात आहे अमेरिकन विचारवंत. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. चौथी जोडी आहे हॅरॉल्ड लास्की आणि ब गटात आहे ब्रिटिश विचारवंत. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. तर दिलेल्या जोड्यामध्ये जी 1 क्रमांकाची जोडी आहे ती चुकीची आहे. अ गटात ॲरिस्टॉटल आणि ब गटात जर्मन विचारवंत. तर आपल्याला उत्तरामध्ये अ गटात ॲरिस्टॉटल लिहायचं आहे आणि ब गटात प्राचीन ग्रीक विचारवंत लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिली आहे. प्रश्न पहिल्यामध्ये क आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. खाली काही विधाने दिली आहेत, त्या विधानांसाठी आपल्याला समर्पक संकल्पना लिहायची आहे. म्हणजे एक विधान आहे, त्या विधानात नेमका शब्द कोणता योग्य पडते. आपण नेहमीच्या नेहमी पूर्णच्या पूर्ण विधान बोलू शकत नाही. त्यासाठी एखाद्या विधानाला योग्य साजेसा शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यामध्ये पहिलं विधान आहे लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती. लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती. उत्तर आहे राष्ट्रवाद. समर्पक शब्द काय आहे? राष्ट्रवाद. आपण एवढं जे वाक्य बोलण्याऐवजी आपण त्याला काय म्हणतो? राष्ट्रवाद असे म्हणतो. दुसरं विधान आहे ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे, असं जे अधिकार क्षेत्र आहे त्याला काय म्हणायचं आहे? समर्पक शब्द आहे अधिकार क्षेत्र. थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला? अधिकार क्षेत्र. अशा प्रकारे दिलेल्या विधानांसाठी योग्य समर्पक संकल्पना आपल्याला लिहिता येते. प्रश्न दुसरा आहे खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. खाली जी विधाने दिली आहेत ती आपल्याला चूक आहे की बरोबर आहे ते लिहून
त्याची सकारण म्हणजेच त्याची कारणे ती चूक असेल तर चूक का आहेत आणि बरोबर असेल तर बरोबर का आहेत याची आपल्याला थोडक्यात कारण लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. उत्तर, हे विधान चूक आहे. हे विधान चूक आहे. आता हे विधान चूक असल्याचं कारण, आक्रमक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. आक्रमक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो म्हणजेच प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकत नाही. म्हणून हे उत्तर चूक आहे. हे विधान चूक आहे. दुसरं विधान आहे, सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार. सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार. उत्तर, हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे याची कारणे पुढीलप्रमाणे. पारतंत्र्यात असणाऱ्या म्हणजे सार्वभौमत्व नसलेल्या देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. पारतंत्र्यात असणाऱ्या म्हणजेच सार्वभौमत्व नसलेल्या देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. दुसरा आहे, 1950 साली भारत हे सार्वभौम राष्ट्र झाल्यानंतरच त्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. 1950 साली भारत हे सार्वभौम राज्य झाल्यानंतरच त्यात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. म्हणजेच सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार. हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे, पॅलेस्टाईन हे राज्य आहे. पॅलेस्टाईन हे राज्य आहे. उत्तर, हे विधान बरोबर आहे. म्हणजेच पॅलेस्टाईन हे राज्य आहे. आता याची कारणे. पॅलेस्टाईनच्या जनतेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला PLO संयुक्त राष्ट्रांची मान्यता आहे. गाझा आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा भूप्रदेश म्हणून जाहीर केला आहे. सार्वभौम सरकार नसलेल्या पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांच्या 100हून अधिक राष्ट्रांनी राज्याचा दर्जा बहाल केला आहे. म्हणून पॅलेस्टाईन हे राज्य आहे. हे विधान बरोबर आहे. आता चौथं विधान आहे, प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा प्रकार आहे. विधान पुन्हा एकदा वाचते. प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा प्रकार आहे. उत्तर, हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे याचं कारण, काही राष्ट्रे राष्ट्रीय गौरवासाठी आक्रमक होतात. काही राष्ट्रे राष्ट्रीय गौरवासाठी आक्रमक होतात. तसेच अशी राष्ट्रे वसाहती साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा प्रकार आहे. हे विधान बरोबर आहे. अशा प्रकारे आपण दिलेली विधाने चूक की बरोबर याची सकारणासहित लिहिली आहेत. प्रश्न तिसरा आहे, आपले मत नोंदवा. आणि आपले मत नोंदवा यासाठी प्रश्न दिला आहे, भारत एक राज्य आहे. भारत एक राज्य आहे. उत्तर, भारत एक राज्य आहे या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीयांच्या प्रातिनिधिक घटना परिषदेने भारताच्या संविधानाची निर्मिती करण्याचे कार्य 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण केले. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात 26 जानेवारी 1950 पासून झाली. भारताचा भूप्रदेश खंडप्राय आहे. भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्रादेशिक विविधता असणारी भारताची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा अधिक आहे. भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार 29 घटकराज्य सरकारे आणि 7 केंद्रशासित प्रदेश असलेला भारत राज्यांचा संघ आहे. राज्यकारभारासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली आहे. म्हणजेच भारत एक राज्य आहे. या विधानाशी आपण सगळे या कारणासहित सहमत आहोत. प्रश्न चौथा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत.
राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत? उत्तर. तर उत्तरामध्ये आपण पहिले राष्ट्र म्हणजे काय ते बघूया आणि त्यानंतर राष्ट्राची वैशिष्ट्ये. तर राष्ट्र इंग्रजी भाषेतील नेशन या शब्दास मराठी भाषेत राष्ट्र असे म्हणतात. नेशन हा शब्द लॅटिन भाषेतील NASIC नॅसिस म्हणजेच जन्माला येणे या शब्दापासून बनला आहे. समान वंश असलेला लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र असे म्हणता येईल. प्राध्यापक अर्नेस्ट बार्कर यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशात जरी विभिन्न वंशाचे लोक राहत असले तरी ऐतिहासिक परंपरा, समान विचार व भावना, समान धर्म आणि समान भाषेद्वारे एकात्मतेची भावना असलेला लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र होय. आता आपण राष्ट्राची वैशिष्ट्ये अभ्यासूया. राष्ट्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या. राष्ट्र निर्मितीसाठी लोकसंख्या आवश्यक आहे. दुसरा आहे भूप्रदेश. राष्ट्र निर्मितीसाठी लोकसमुदायाचे विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात कायमस्वरूपी वास्तव्य आवश्यक आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे समान भाषा, समान धर्म व समान संस्कृती. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या किंवा वास्तव्य करणाऱ्या लोकसमुदायाची भाषा समान असेल, त्यांचा धर्म व संस्कृती समान असेल तर त्यांच्यात भावनिक एकात्मता निर्माण होण्यास सहाय्य होते. चौथं वैशिष्ट्य आहे ऐक्याची भावना. राष्ट्रनिर्मितीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लोकसमुदायात असलेली ऐक्य किंवा एकात्मतेची भावना. या लोकसमुदायात वंश, भाषा, धर्म किंवा संस्कृतीची विभिन्नता असली तरी एकत्र राहिल्याने त्यांच्यात एकात्मतेची भावना आणि आपण राष्ट्र आहोत अशी जाणीव असेल तरच राष्ट्राची निर्मिती होते. पाचवं वैशिष्ट्य आहे राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा. राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा. भारतासारख्या परकीय राजवटीखाली असलेल्या देशातील लोकसमुदायात स्वयंशासनाची म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीची आकांक्षा निर्माण होते, तेव्हा राष्ट्रनिर्मितीस चालना मिळते. सहावं वैशिष्ट्य आहे राजकीय वेगळेपणाची जाणीव. राजकीय वेगळेपणाची जाणीव. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व भाषिक समानता, विभिन्नता असणारा लोकसमुदाय जेव्हा विशिष्ट भूक्षेत्रात प्रदीर्घ काळ वास्तव्य करतो तेव्हा त्यांच्यात राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण होते. ते स्वकीय आणि परकीय यांच्यात भेद करतात आणि त्यातून राष्ट्रनिर्मितीस चालना मिळते. उत्तर अमेरिका खंडातील 13 ब्रिटिश वसाहतीत जेव्हा राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण झाली तेव्हा अमेरिकन राष्ट्र निर्माण झाले. अशा प्रकारे राष्ट्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. यामध्ये दुसरा प्रश्न आहे राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तरामध्ये अ आहे राष्ट्रवाद. पहिले राष्ट्रवाद म्हणजे काय? तर राष्ट्रवाद हा लोकसमुदायास राष्ट्राशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. राष्ट्रवाद लोकसमुदायास संघटित करून राष्ट्रासाठी विधायक कार्य करण्यास प्रवृत्त करतो. राष्ट्रवाद राजकीय अस्मिता असते जी लोकसमुदायास भावनिक पातळीवर राष्ट्राशी जोडते. राष्ट्रप्रेमाच्या भावनेमुळे राष्ट्रास भारतमाता म्हणजेच मदरलँड, फादरलँड असे लोक म्हणतात. राष्ट्राभिमानामुळे युद्धादरम्यान लोक सैन्य दलात भरती होतात किंवा अन्य प्रकारे सेना दलाला पाठिंबा देतात. अशा प्रकारे राष्ट्रवाद राजकीय पातळीवर लोकांना देशाशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. आता आहे राष्ट्रवादाचे प्रकार. राजकीय दृष्टिकोनातून राष्ट्रवादाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. उदारमतवादी किंवा प्रागतिक राष्ट्रवाद. उदारमतवादी किंवा प्रागतिक राष्ट्रवाद राष्ट्र आणि सार्वभौमत्वाची म्हणजे स्वातंत्र्याची सांगड घालून देणाऱ्या राष्ट्रवादास उदारमतवादी राष्ट्रवाद असे म्हणतात. राष्ट्राध्यक्ष विल्सन यांचे स्वयंनिर्णयाचे तत्त्व उदारमतवादी राष्ट्रवादावर आधारित आहे. त्यानुसार प्रत्येक राष्ट्राला नॅशनॅलिटी म्हणजे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे.
परंपरानिष्ठ किंवा संकुचित राष्ट्रवाद. परंपरावादी राष्ट्रवाद संकुचित निष्ठावर आधारित असतो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मुस्लिम लीगने धर्माच्या आधारे पाकिस्तानची मागणी केली होती. अमेरिकी राष्ट्राभिमान हे या राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आहे. विस्तारवादी किंवा आक्रमक राष्ट्रवाद. राष्ट्रवादाचा तिसरा प्रकार आहे विस्तारवादी किंवा आक्रमक राष्ट्रवाद. संकुचित राष्ट्रवादाप्रमाणेच जर्मनीतील विस्तारवादी राष्ट्रीय गौरवामागे आक्रमक भूमिकेचे समर्थन करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रहित जोपासण्यासाठी इंग्लंडसारख्या युरोपीय देशांनी परकीयावर आक्रमण करून आपल्या वसाहती साम्राज्याची स्थापना केली होती. चौथा प्रकार आहे वसाहतवादाविरोधी राष्ट्रवाद. राष्ट्रवादाचा चौथा प्रकार आहे वसाहतवादविरोधी राष्ट्रवाद. युरोपीय राष्ट्रांच्या विस्तारवादी राष्ट्रवादाची प्रतिक्रिया म्हणून भारतासारख्या वसाहती देशात स्वातंत्र्याच्या चळवळी जन्मास आल्या. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने आशिया व आफ्रिका खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला वसाहतवादास विरोध या भूमिकेतून पाठिंबा दिला होता. अशा प्रकारे राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून त्याचे विविध प्रकार स्पष्ट करता येतात. प्रश्न 5 आहे खालील प्रश्नांचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे लिहा. त्यामध्ये प्रश्न आहे राज्याचे खालील घटक स्पष्ट करा. राज्याचे खालील घटक स्पष्ट करा आणि घटक दिले आहेत सार्वभौमत्व, शासनसंस्था, लोकसंख्या, भूप्रदेश. घटक पुन्हा एकदा ऐका. त्या घटकाच्या आधारेच आपल्याला उत्तर लिहायचं आहे. राज्याचे खालील घटक स्पष्ट करा. सार्वभौमत्व, ब शासनसंस्था, क लोकसंख्या, ड भूप्रदेश. उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशात विधिनियमांच्या आधारे राज्यकारभार करण्यासाठी संघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय. या व्याख्येच्या आधारे राज्याच्या घटकांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. सार्वभौमत्व, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे आपला सार्वभौमत्व. तर राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते. याचाच अर्थ त्या राज्याला आपले कायदे करण्याचा अधिकार असतो. राज्य ही सर्वोच्च सत्ता असल्याने तिचे कायदे राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर बंधनकारक असतात. या अधिकारास अंतर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात. तसेच राज्य हे स्वतंत्र असल्याने म्हणजेच कोणत्याही परकीय राज्याचे नियंत्रण त्यावर नसल्याने ते आपले परराष्ट्र धोरणविषयक निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. या अधिकारास बहिर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाल्यानंतर 1950 साली भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात भारत सार्वभौम राज्य असल्याचे घोषित करण्यात आले. संविधानाच्या सरनाम्यात भारत सार्वभौम राज्य असल्याचे घोषित करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत ब्रिटिश साम्राज्यातील वसाहत होती. म्हणजेच सार्वभौमत्वाच्या अभावी भारत हे राज्य नव्हते. शासनसंस्था. राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. तिच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य म्हणजेच राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणाऱ्या संस्थेस शासनसंस्था असे म्हणतात. राज्याची प्रातिनिधिक संस्था म्हणून शासनसंस्था कायदे करणे, कायद्यांची कार्यवाही करणे आणि कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती संस्थेस शिक्षा करणे म्हणजेच न्यायदान करणे ही कार्य करते. आधुनिक राज्यात ही कार्य शासनसंस्थेच्या घटक संस्था म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ पार पाडत असतात. तिसरा घटक आहे लोकसंख्या. काय आहे? लोकसंख्या. राज्य अस्तित्वात येण्यासाठी लोकसंख्या आवश्यक असते. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्यांना राज्याचे नागरिक असे म्हणतात. राज्याचे नागरिक म्हणून त्यांना काही अधिकार दिले जातात आणि राज्याद्वारा निर्धारित कर्तव्यांचे पालन त्यांनी करावे असे अपेक्षित असते.
लोकशाही शासन पद्धती असलेल्या राज्यात नागरिक लोकप्रतिनिधींची निवड करतात. राज्याची लोकसंख्या कमी अधिक असू शकते, त्यास लोकसंख्येच्या संख्यात्मक पैलू असे म्हणतात. त्यांना किंवा त्यास लोकसंख्येचा संख्यात्मक पैलू असे सुद्धा म्हणतात. संख्येपेक्षा नागरिकांची गुणवत्ता अधिक महत्त्वाची समजली जाते. शेवटचा म्हणजेच ड घटक आहे भूप्रदेश. काय आहे? भूप्रदेश. ज्या भूक्षेत्रावर राज्याला शासन करण्याचा अधिकार असतो त्यास राज्याचा भूप्रदेश असे म्हणतात. म्हणजेच राज्याच्या सीमेच्या अंतर्गत असलेल्या भूक्षेत्रास भूप्रदेश असे म्हणतात. भूप्रदेशाचे 3 घटक म्हणजे राष्ट्राच्या सीमांतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी, किनारपट्टीलगतचा म्हणजे किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल असलेला सपाटी प्रदेश आणि राज्याच्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग. राज्याचा भूप्रदेश कमी अधिक असू शकतो. भारताचा भौगोलिक विस्तार खंडप्राय आहे. त्याच्या तुलनेत भूतानचा भूप्रदेश लहान आहे. अशा प्रकारे आपण राज्याचे सार्वभौमत्व, शासन संस्था, लोकसंख्या आणि भूप्रदेश ही घटक सविस्तररित्या स्पष्ट केली आहेत. अशा प्रकारे आपण राज्य म्हणजे स्टेट या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत